घात झालेला आहे हा 100% आहे. आम्हाला न्याय पाहिजे. रोहित दादांनी जो निर्णय घेतलाय त्याला आम्ही साथ देण्यासाठी आलेलो आहोत. दादांसाठी आम्ही काय बी करू शकतो. काही बोलावत काय नाही सुचतच नाही आता. बारामती तालुका पोलीस ठाण्यासमोर आता गर्दी जमू लागली आहे आणि ही गर्दी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूच्या चौकशीसाठी आणि FIR दाखल करण्यासाठी आमदार रोहित पवार येणार आहेत. त्या निमित्तानं ही गर्दी आहे. आमदार रोहित पवार, आमदार अमोल मिटकरी, आमदार संदीप क्षीरसागर आदी या ठिकाणी येणार आहेत आणि त्यामुळेच ही गर्दी या ठिकाणी जमू लागली आहे. सकाळी 8 वाजल्यापासून नागरिक या ठिकाणी येत होते. थोड्या वेळात आमदार रोहित पवार देखील या ठिकाणी पोहोचतील. स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूची निपक्षपाती पारदर्शी चौकशी करून सत्य महाराष्ट्र जनतेसमोर यावे हीच एक सामान्य नागरिक बारामतीकर आणि दादा मुनी प्रेमी मुनी इच्छा आहे असं सांगत काही फलक या ठिकाणी आपण पाहतो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी, हे फलक घेऊन या ठिकाणी दादा प्रेमी बारामतीकर या ठिकाणी थांबलेले आहेत आणि आपण ते पाहू शकतो की हे सगळेजण या ठिकाणी आपल्याला थांबलेले पाहायला मिळत आहेत. बारामती तालुका पोलीस ठाण्यासमोरचं हे चित्र आहे. थोड्या वेळात आमदार रोहित पवार या ठिकाणी पोहोचतील आणि त्यानंतर त्या ठिकाणी ते मागणी करणार आहेत की FIR दाखल करावी आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही सगळी गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. हा म्हणलं दादा कुठे तुम्हाला काय सेफ्टी बोलवलं आपण काही नागरिकांशी बोलूयात. साधारणपणे या ठिकाणी महिला देखील येऊ लागलेल्या आहेत. का आलेला आहात, काय भूमिका आहे? बोलण्याची तर राहिलंच नाही काही, पण आज जो रोहित दादांनी जो निर्णय घेतलाय त्याला आम्ही साथ देण्यासाठी आलेलो आहोत. काय वाटतंय या सगळ्या प्रक्रियेबद्दल, तपासाबद्दल काय वाटतंय? दादांचा घात झालेला आहे हा 100% आहे आणि दादांना घातपात केलेलाच आहे. म्हणजे काही बोलावत काय नाही सुचतच नाही आता. आणि आम्ही आता रोहित दादांच्या सोबतच असणार आहोत. फलक घेतलेला आहे, काय वाटतंय अजितदादांबद्दल? न्याय मागायसाठी आलेला आहात, सगळेजण न्याय मागायला. काय वाटतंय इथं आलेला आहात, कशासाठी आलेला आहात? आम्हाला न्याय पाहिजे. आम्हाला दादा गेले पूर्ण हळहळ वाटते. बारामतीचा विकास थांबला नाही पाहिजे, त्यासाठी आम्ही आलेलो आहे. आम्हाला न्याय पाहिजे. का आलेलं आहे सर? FIR दाखल करण्यासाठी आलेलो आहे. जर झाले नाही तर आम्ही काय ते रस्त्यावर बी उतरू शकतो. आम्ही दादांसाठी आम्ही काय बी करू शकतो. कारण का आमचा बारामतीचा वाघ गेलेला आहे. त्यासाठी आम्ही आज FIR दाखल करण्यासाठी आलेलो. या ठिकाणी नागरिकांच्या संतप्त भावना आहेत आणि आपण पाहू शकतो हे सगळेजण त्या ठिकाणी आलेले आहेत आणि थोड्या वेळात आमदार रोहित पवार देखील या ठिकाणी येतील.
दादा असतील यांच्या पाठीशी आम्ही सर्व बारामतीकर आहोत आणि जोपर्यंत एफआयआर दाखल होणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही आणि जोपर्यंत दादांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आमचा हा लढा असाच अविरत राहणार आहे. हा महाराष्ट्र हा भारतीय संविधानावरती चालत आहे, हा भारत देश भारतीय संविधानावरती चालत आहे आणि अशा गोष्टी असताना देखील आज 1 महिना उलटून जात आहे तरी देखील गुन्हा दाखल होत नाही. या घटनेचा आम्ही या ठिकाणी तीव्र निषेध करतो आणि पोलीस प्रशासनाला विनंती करतो की लवकरात लवकर एफआयआर दाखल करून द्यावी आणि जे दोषी असतील त्यांना कडक शिक्षा देखील व्हावी आणि आणि निपक्षपातीपणे चौकशी करावी. आधी दादाला न्याय! आधी दादाला न्याय! अमर रहे, अमर रहे! महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि पोलीस प्रशासनावर ताणणारा नसतात हे एवढ्यानंतर फार सांगायची काहीच कारण नव्हती त्यांची. खरं तर आम्ही पोलीस प्रशासनाला सहकार्य करू, त्यांनी आम्हाला सहकार्य करावं, कारण दादांचे आम्हाला शिकवणारे गडबड करायची नाही. शिस्तता सगळे एफआयआर दाखलसाठी जाणार आणि आता एफआयआर म्हणजे काय फार मोठी गोष्ट नाही. तुम्ही दाखल करून काहीच हरकत नव्हती काल सुद्धा. तर अशी राज्यावर वेळ आली की पोलीस प्रशासनाला त्रास आला नसता तरी आता मी दादांना न्याय मिळावा याच्यासाठी आज तुम्ही एफआयआर दाखल करून घ्यावी अशी आम्ही पोलीस प्रशासनाला नम्र विनंती. आज या ठिकाणी आम्ही देऊ दे ना घोषणा. इकडे थांब. हॅलो काय करावं राहू पोलीस ह्या दुर्दैव काही नाही. आम्ही कायद्याच्या बाबतीत आहे.
अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.